आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. निम्न दुधना प्रकल्पात 23.51% जिवंत पाणीसाठा शिल्लक. सेलू शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात सध्या 23.51% जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. सदरचा पाणीसाठा सेलू शहराला पिण्याकरिता केवळ 4 ते 5 महिने पुरेल एवढाच आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होण्याकरिता जालना व परतूर या भागातील पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला तरच प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होते. त्याचा लाभ सेलू शहरासह परभणी व नांदेड जिल्ह्याकरिता देखील होते. लोअर दुधना प्रकल्प व केदारवाकडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. सेलू शहरापासून काही अंतरावर असलेल्या लोअर दुधना प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून त्याकडे लक्ष देण्यासाठी संबंधित विभागाकडे वेळ नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती लोअर दुधना प्रकल्पाकडे जात असलेल्या रस्त्याची झाली आहे. केदारवाकडी येथे जागृत देवस्थान असलेल्या केदारेश्वर मंदिर असून या ठिकाणी परतूर, सातोना, सेलू अशा अनेक तालुक्यासह ग्रामीण भागातील भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिन्यात या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. महाअभिषेक मोठ्या प्रमाणात होत असतात. केदारेश्वर या देवस्थानकडे भक्तांना दर्शनासाठी जाण्यासाठी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी व विरोधक यांनी काहीच हालचाल न केल्यामुळे साधे खड्डे सुद्धा बुजविले जात नसतील तर हे नागरिकांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. केदारेश्वरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सातोना, लोअर दुधना प्रकल्प व केदारवाडी जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थितीत खड्ड्यावरून पुढे आली आहे. तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा संताप भाविकातून व्यक्त होत आहे. रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या 339 प्रवाशांकडून 2,33,000चा दंड वसूल. वैध तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित व विना अडथळा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, विना तिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालणे तसेच रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विशेष मॅसिव्ह तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत 339 विना तिकीट व अनियमित प्रवाशावर कारवाई करून 2,33,300 रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला. 31 जुलै रोजी सकाळी 5 ते रात्री 8:30 या कालावधीत सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या अभियानात विभागातील 24 रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली. यासाठी 28 तिकीट तपासणी कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तपासणी दरम्यान विना तिकीट प्रवासाची 226 प्रकरणे आढळून आली असून त्यांच्याकडून 2,06,85 रुपये दंड वसूल करण्यात आला. अनियमित प्रवासाच्या 20 प्रकरणांमधून 15,815 रुपये तर बुक न केलेल्या सामानाचा 93 प्रकारांमधून 16,800 रुपये महसूल जमा करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने सांगितले की वैध तिकीटधारक प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास उपलब्ध करून देणे, रेल्वे महसुलाचे संरक्षण करणे आणि प्रवाशांमध्ये तिकिटासह प्रवासाबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. प्रवाशांनी नेहमी वैध तिकीट अथवा योग्य प्रवास प्राधिकरणासहच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षकपदी नियुक्ती. सेलू येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे सर यांचे सुपुत्र नूतन विद्यालयाच्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची
बंबई येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्यकर निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी खेळासोबतच अभ्यासातील सातत्य, प्रयत्न, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या बळावर सौरभ माडवे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादित केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया, उपाध्यक्ष DK देशपांडे, सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, सहसचिव जयप्रकाश विहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर सुरत कुलकर्णी सर, कार्यकारिणी सदस्य सीताराम मंत्री, दत्ता पावडे, नंदकिशोर बाहेती, रमाकांत बनसोडे, प्रसेनजीत बनसोडे, सुनील महाले, मुख्याध्यापक किरण देशपांडे सर यांनी अभिनंदन केले. बोर्डी कर्ज पोदार लर्न शाळेत विद्यार्थी पदग्रहण समारंभ संपन्न. बोर्डी कर्ज पोदार लर्न स्कूल सेलू येथे शैक्षणिक सत्र 2026-27 साठी विद्यार्थी पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरण पार पडला. या समारंभात नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना पदाची जबाबदारी स्वीकारून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याची शपथ देण्यात आली. या समारंभात नव्या विद्यार्थी परिषदेला बॅच व पदचिन्हे प्रदान करून त्यांच्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेतृत्व हे केवळ पद नसून जबाबदारी, शिस्त, सेवाभाव आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगितले. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कृतीतून इतरांसाठी आदर्श निर्माण करावा असे त्यांनी आवाहन केले. संस्थेच्या अध्यक्षा भावनाताई बोर्डीकर यांनी सर्व नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडून शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. योगासन स्पर्धेत डॉक्टर विकास गवई यांना रौप्य पदक. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन परभणी यांच्या वतीने आयोजित 7व्या परभणी जिल्हा योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप 2026-27 या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत नूतन महाविद्यालय सेलू येथील इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विकास गवई यांनी उल्लेखनीय यश संपादन करत रौप्य पदक पटकावले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ट्रेडिशनल योगासन या प्रकारात सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. या स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक प्राप्त करून परभणी जिल्ह्याच्या तसेच नूतन महाविद्यालय सेलूचा गौरव वाढविला आहे. शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रासोबतच योग्य व क्रीडा क्षेत्रातही डॉक्टर विकास गवई यांनी मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. आता औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत ते परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी मित्र परिवार आणि हितचिंतकांनी डॉक्टर विकास गवई यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.